साईनाथ मित्रांनो, शुभ सकाळ. सोबत देवाच्या भेटीला आजचा आपला दिवस 7वा. साईबंधू उठलेले आहे, समोरची पालखी पण गेलेली आहे. मित्रांनो उठूया, करूया, घेऊया आणि भेटूया पुढे. साईराम साईराम मित्रांनो, कंपनी विरारवाले बोलते. आज थंडी वाटत आहे ना? आज थंडी आहे, बहुत थंडी है, बहुत ठंडी लग रही है. देखो हम लोग सब लोग को. साईराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजा परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आगे वाले की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. क्या बोला किसी साईराम 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 साईराम. माणसाला बघा थंडी जवळ जास्त वाटत आहे. गॅस काढ उभा आहे. रात्रभर झोपून देत नाही कोणाला. हा तर मान ना झोपायला तर मी ऐकलं 4-5 जण अजून आवाज करतात. जय साईनाथ मित्रांनो. तर आता थोड्या वेळात पालखी पण निघणार आहे. पालखी आहे आणि आज आपल्याला थंडी थोडीशी जास्तच लागलेली आहे खूप दिवसानंतर. तर मित्रांनो भेटूया अधूनमधून. जय साईनाथ. साईराम तर मित्रांनो आपली पालखी निघालेली आहे. साईराम साईराम साईराम. जय साईनाथ मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे आणि आपण पहिला झेंडा आणि पालखीचा मधोमध चालत आहे. मागे साईबंधू आहे आणि पालखी पण आहे. तर मित्रांनो भेटूया पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो. तर आपण आलेले आहे जिथनं शिर्डी गाव आपण प्रवेश करतो तिथे आपण आलेले आहे. साईराम. दोन शब्द काय होऊन जाऊ दे. आज आपण शिर्डी गावात प्रवेश करणार आहोत. आज आपला शिर्डी गावाचा प्रवेश आहे. म्हणजे आपण शिर्डीला पोचलोच असं समजा. आणि 7 दिवस कधी गेलं समजलं नाही. चालत किंवा सेवा करून समजलंच नाही काय. धन्यवाद. ओम साईराम. साईराम. तुम्हाला कसं वाटतं आज 7 दिवस शिर्डी गावात 7वा दिवस प्रवेश करत आहे. आम्ही शिर्डीच्या विशीत प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळे खूपच भारी वाटतं आहे. 7 दिवसांचा प्रवास कसा संपला तेच कळलं नाही. 7 दिवस कसे गेले तेच कळलं नाही. खूप छान प्रवास होता. मौज मजा मस्ती त्याचबरोबर भक्ती
सगळ्या गोष्टी झाल्या असं कार्य सतत घडत राहावं. प्रत्येक वर्षी वारी घडत राहावं. जे पदयात्री आहेत त्यांच्या घरात खूप समृद्धी समाधान सगळ्या गोष्टी तर मित्रांनो कालचा ब्लॉग लय मोठाच झाला आहे. तर बघा त्याच्यामध्ये खूप सारे अनुभव वगैरे आहे आणि आपले अध्यक्षाचं पण आगमन झालेलं आहे. साईराम साईराम. आज आपण करणार आहोत शिर्डी गावात प्रवेश. काय 2 शब्द त्या बाबांच्या धर्तीवर आपण पाय ठेवणार आहोत. इथून पुढचा प्रवास आपला सुखकर व्हावा की बाबांच्या चरणीच प्रार्थना. साईराम साईराम. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हुसाईत जडला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हुसाईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डी वारीला. भक्त चालला चालला साई वारीला. शिर्डी वारीला. भक्त चालला चालला साई वारीला. चप्पल गाडी कडचे बघ अनेकची का दुःखाची सरून रात सुखाची होते पहाट. असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट. दुःखाची सरून सुखाची होते पहाट. असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट. साई जय साईनाथ मित्रांनो. तर नाश्त्याचा हॉल आपला आलेला आहे. नाश्ता करूया आणि भेटूया पुढे. जय साईनाथ. राम साईराम साईराम. साईराम सेवादारी. साईराम साईराम नाश्ता करायला. साईराम साईराम राम वडापाव. मन्ना साईराम. 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 हाँ बोल अभी कुछ बोलने वाला होता ना तू. जय साईनाथ मित्रांनो. तर आपल्याला रात्री जी पालखी भेटली त्याच्यामध्ये आपण भजन केलं होतं नाचत गाचत. त्यांचे आपल्याला साईबंधू भेटलेले आहे. तर विचारूया त्यांना अनुभव. आणि ते थोडं वयस्कर आहे मी चालतात या वारीला. साईराम. आपल्या पालखीचं नाव सांगा. मुळची मानाची पालखी आपली कधी निघाली होती. आपली निघाली 27 तारखेला. तुमचं वय काय आता. 40. किती साई वारी तुमची. आमची 11 आहे. माझी 15वी वारी आहे. अरे वा. आणि आमच्या पालखीचा 11वं वर्ष आहे. काय सांगा 2 शब्द अनुभव काहीतरी. चालला आपला सुखाचा प्रवास साईबाबाच्या कृपेने. दिवस कसे काय गेले आपले. दिवस आपले चालले चांगले. कोणाला दुखापत झाली नाही आईच्या कृपेने. पण चालेल आपले दिवस चांगले. तर मित्रांनो आपण हॉलला जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा आपण सांगितलं होतं की
या हॉटला अगर पालखी असेल काहीतरी भजन तर आपण गाजवलेलं आहे ते 7 दिवसाच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल. आणि तुम्ही काय बोलता 2 शब्द? बस आपली साईबाबाची कृपा आहे. पदयात्रा एकदम सक्सेसफुल होते आणि देवाच्या कृपेने मस्त एन्जॉय करत जाते पदयात्रा आणि पूर्ण हसत खेळत राहतात. चला मग भेटूया पुढे. जय साईनाथ. ओम साई. बोला 2 शब्द काय? अनुभव सांगा. साईराम, खरंच आपण जे चालतो का नाही 9 दिवसामध्ये हा जे प्रवास आहे का नाही हा आपण कधी विसरू शकत नाही. कारण वर्षातून एकदा हा प्रवास आपला साईवाडीला तो हेरा स्वर्गसुखाची वाडी असे म्हणतात. जय साई. जय साईनाथ. तर मित्रांनो हा स्वर्गसुखाचा प्रवास म्हणजेच सांगता नाहीत. हे जेव्हा आपण करणार चालणार 2 दिवसापासून साईराम पाहायला पोड येत आहे. 2 दिवसापासून साईचं नाम घेऊन चालायला लागले. चालायची शक्ती येते ती असते आमच्या बाबा. तर मित्रांनो आपली पालखी पण आलेली मोगरेश्वर साई पालखी. साईराम साईराम साईराम. जय साईनाथ मित्रांनो. तर आपण आलेले आहे आपल्या दुपारच्या मुक्कामला. फार लवकर आलेले आहे. साईराम साईराम. टाईम किती? टाईम 10 सव्वा 10. साईराम 10 वाजलेला आहे फक्त आणि आपण पोहोचलो आहे पालखी घेऊन. आपण पालखीसोबत आलेलं आहे. आता आपलं काही ठिकाण नसतं तेवढं त्यांना फिक्स चालण्यासाठी. कोण साईराम? साईराम पालखी आलेली आहे लवकरात लवकर. साईराम साईराम. अरे कार्पेट काढ ना. आपला बिट्ट्या पण आलेला आहे. ते बिट्ट्या पहिली निशाणी घेऊन आलेला आहे बिट्ट्या. बिबट्या बोलतात. बिबट्यासारखा फास्ट असायला पाहिजे. आरामात आला. हा आडवं करू. श्री मोगेश्वर साई पालखी 7 वर्ष पूर्ण झालेली आहे. 7 वर्ष पूर्ण होणार आहेत. आज पहिल्या वर्षी जूमधून बिट्ट्या अजय हे आलेले आहेत. ते त्यांचा अनुभव सांगत आहेत. सांगा सांगा. मला पहिले मला वाटलं होतं की मी नाही चालू शकणार. पण आता मी बघतोय तर 7वा दिवस लागला तेव्हा पण मी चालतो आहे. मला लय आनंद होतो आहे की मी या पालखीमध्ये आलो. आणि या पालखीमध्ये आपले सगळे कार्यकर्ता जे आहे हे सगळे 1 नंबर आहे. आणि अध्यक्ष पण 1 नंबर आहे आपले. अजून काय बोलू आता. तुम्हाला बोलला की ह्या पालखीमध्ये तू आता दरवर्षी येणार. ते तू काय येणार? तुम्हाला काय असं वाटलं की या पालखीतच यायला पाहिजे? पालखी खूप सारी आहे जगात पण या पालखीमध्ये स्पेशल काय आहे? आनंद वेगळा आहे. काय आनंद आहे? सगळे सगळे साई बंधू हे सगळे. जय साईनाथ मित्रांनो. तर आंघोळ वगैरे आपली झालेली आहे. आता जेवूया आणि थोडासा आराम करूया आणि नंतर भेटूया पालखी निघताना. ओम साईराम. 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 तर मित्रांनो या जेवायला आज जेवायला आहे दाल भात पुरी आणि हे काय खीर पण आहे रे वा. दरवर्षीप्रमाणे आपल्याला राहायला सुविधा देणारे आपले समाधान दादा हे 7 वर्ष आपण पालखी आणतो इकडे. दुपारची सोय मुक्काम खूप व्यवस्थित प्रमाणे करतात आपले. त्यांचा थोडा आपण सत्कार करूया. श्री मोगेश्वर साई पालखी अंधेरी पूर्व यांचे सल्लागार अमित शिंदे हे त्यांचा सत्कार करतील.
आपल्या मंडळाचा बॅच सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अशी सेवा करत राहा आमच्या मंडळाला. जय साईनाथ मित्रांनो, थोडीशी झोप भेटलेली आहे आणि आता आपण निघणार आहे पुढच्या वाटेला. पालखी पण निघलेली आहे, सर्व साई बंधू पण जमा झालेला आहे, तर भेटत राहूया आपण अधूनमधून. जय साईनाथ. साईराम 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 राम राम. तर मित्रांनो पहिल्यांदा निघालेला आहे ही आपली पालखी. चला तर भेटूया अधूनमधून. पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया. झाला वेळा पिसा बाबांचा, झाला वेळा पिसा बाबांचा. साईराम मित्रांनो, तर शिर्डी फक्त आणि फक्त 14 किलोमीटर अंतर आपल्याला कापायचं आहे. उद्या आपलं थेट दर्शन आहे. तर भेटूया पुढे. पालखी आहे मागे. आज आम्ही चाललो आहे पहिल्या झेंड्याला, मी आणि आपला भाऊ. तर भेटूया पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, तर आपण आलेले आहे आपला चहाच्या होडला. पालखी आहे मागे. आज आपण पहिल्या झेंडा घेऊनच आले. त्याकरता पालखीचे शूट काढलेली नाही आणि लवकरच पालखी येत आहे. पालखी इथं दिसत आहे. हे बघा आपले साईबंधू पण आलेले आहे. साईराम साईराम साईराम. जय साईनाथ मित्रांनो, तर आपण आलेले आहे आपला चहाच्या होडला. पालखी आहे मागे. आज आपण पहिला झेंडा घेऊनच आले. त्याकरता पालखीचे शूट काढलेली नाही पण लवकरच पालखी येत आहे. पालखी इथनं दिसत आहे. हे बघा आपले साईबंधू पण आलेले आहे. साईराम साईराम साईराम. जय साईनाथ मित्रांनो, तुम्ही पाहिलेली आपली पालखी आलेली आहे बघा. साईराम. चहा घेऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. शेवटचा झेंडा पण आलेला आहे. आला आहे. काय बोलणार आहे. कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डीवर. के साए तेरे दीवाने आओ तेरी चौखट रे मां डोगरी के सुल्तान. तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहे रात्रीच्या वाजला. आजचा आपला शेवटचा दिवस असेल. उद्या आपला थेट दर्शन आहे. तर जेवढं होणार तेवढं आपण पुढे भेटत राहू. जय साईनाथ. सरसेनापती झाला इथे सरला.
साईनाथ मित्रांनो, तर आपण रात्रीच्या हॉलला आलेले आहे नवनाथ जोगाड्यामध्ये. आरती आपले थांबलेले आहे पुढे. जय साईनाथ मित्रांनो, तर आपण आले करूया, जेवूया, बघूया भजनाला काय. जय साईनाथ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी. पनीरची भाजी साईराम. अरे व्हिडिओ चालू आहे. बनाव सबकी सब बनाव गँग तेज कोमा. पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. चलो कमलेश. तो साईराम बनाव बनवले तेच कोमा. मित्रांनो, आज दाल भात पनीर. चलो दबा दे. जय साईनाथ मित्रांनो, तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि आज आपल्याला झोप येणार नाही आहे, कारण की उद्या आपलं दर्शन आहे. आणि हे दिवस कसे गेले काही कळले नाही. तर मित्रांनो, आता परत एका वर्ष वाट पाहायला या दिवसाची. आणि सर्व साईबंधू पण झोपलेले आहे बघा. तर आजची आपली शेवटची रात्र, उद्या आपलं दर्शन आहे. चला मग भेटूया आपण उद्या. जय साईनाथ.